तर नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता यामध्ये पहिला आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. Aldehydes and ketones are generally prepared by oxidation of primary and secondary alcohols respectively. आता या अगोदर पण आपण पाहिलेलं आहे की प्रायमरी अल्कोहोल्स जे आहेत ते यांचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा अल्डिहाइड्स तयार होतात आणि जेव्हा सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा काय तयार होतात, कीटोन. नेक्स्ट आहे बाय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल्स. This method is suitable for volatile alcohols and is of industrial application. आता अल्कोहोलचं डिहायड्रेशन करून अल्डिहाइड आणि कीटोनची निर्मिती करणे. तर या मेथडमध्ये आपण व्होलाटाईल अल्कोहोलच्या मदतीनं अल्डिहाइड आणि कीटोन्स तयार करतो आणि ही जी मेथड आहे ही इंडस्ट्रियल लेवलला यूज केल्या जाते. In this method, alcohols vapors are passed over heavy metal catalyst, silver or copper. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता व्होलाटाईल अल्कोहोल्स आहे म्हणजे त्या ठिकाणी अल्कोहोलच्या काय तयार होणार, वेपर्स तयार होणार आणि हे वेपर आपल्याला सिल्वर किंवा कॉपर यासारख्या मेटल जे हेवी मेटल कॅटलिस्ट आहे त्यांच्यावर आपल्याला यांना पास करायचं आहे. Primary and secondary alcohols gives aldehydes and ketones respectively. आणि या प्रोसेसमध्ये सुद्धा प्रायमरी अल्कोहोल हे अल्डिहाइडचं आणि सेकंडरी अल्कोहोल हे कीटोनची निर्मिती करतात. त्यानंतर आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. पहिला आहे बाय ओझोनोलायसिस ऑफ अल्किन्स. As we know, ozonolysis of alkenes followed by reaction with zinc dust and water gives aldehydes. Ketones or a mixture of both depending on the substitution pattern of the alkene. आता ही रिॲक्शन आपल्याला हायड्रोकार्बनमध्ये झालेली आहे. तर सध्या लक्षात घ्या फक्त की जेव्हा ही अल्किनचं ओझोनोलायसिस होतं कशाच्या प्रेझेन्समध्ये, झिंक डस्ट आणि वॉटर. तर अशा वेळेस ॲक्च्युअल काय होतं की अल्किनचा सबस्टिट्यूशन पॅटर्न कसा आहे यावरून इथं वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. मग काही केसेसमध्ये अल्डिहाइड्स, काहीमध्ये कीटोन्स आणि काहीमध्ये दोन्हीचं मिक्सचरसुद्धा तयार होईल. पण प्रोसेस काय आहे, अल्किनचं ओझोनोलायसिस आणि यामध्ये झिंक डस्ट आणि वॉटरच्या साहाय्यानं आपल्याला रिॲक्शन घडवून आणायची आहे. त्यानंतर आहे बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. Addition of water to ethine in the presence of H2SO4 and HgSO4 gives acetaldehyde. आता हे सगळे रिॲक्शन झाले बरं, फक्त तुम्हाला इथं इंट्रोडक्शन दिलेलं आहे समजा. आता इथाईन म्हणजे कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल आणि यामध्ये वॉटर जर ॲड होत असेल कशाच्या प्रेझेन्समध्ये, H2SO4 किंवा HgSO4 म्हणजे मर्क्युरी सल्फेट. तर अशा वेळेस इथाईन हे काय तयार करतात, ॲसिटल्डिहाइड तयार करतात. आणि All other alkynes gives ketones in this reaction. आता फक्त एकटा इथाईनच आहे ज्यानं अल्डिहाइड दिला, बरोबर. तर जेव्हा ही इथाईनमध्ये वॉटर ॲड होईल तेव्हा ॲसिटल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 अँड HgSO4. परंतु बाकी जेवढे काही अल्काइन्स आहेत त्यांचं जर आपण रिॲक्शन म्हणजे ॲडिशन रिॲक्शन केली वॉटरसोबत आणि कॅटलिस्ट सेम वापरले तर बाकी सर्वच्या सर्व काय तयार करणार, या ठिकाणी कीटोनचं फॉर्मेशन करणार. त्यानंतर घेऊ आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. पहिला आहे फ्रॉम ॲसिल क्लोराईड किंवा त्याला आपण ॲसिड क्लोराईडसुद्धा म्हणतो. Acid chloride or acid chloride is hydrogenated over catalyst palladium or on barium sulfate. This reaction is called Rosenmund reduction. आता पुढची रिॲक्शन आहे रोझेनमंड रिडक्शन. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे ॲसिल क्लोराईड आहे, ॲसिल क्लोराईड म्हणजे काय, कार्बोनिलला Cl अटॅच असणं, बरोबर.
त्याला आपण ॲसिड क्लोराईडसुद्धा म्हणतो. तर हे जेव्हा हायड्रोजिनेटेड होईल म्हणजेच H2 ॲड होईल आणि काही कॅटलिस्ट असतील, तर कॅटलिस्ट कोण आहे? पॅलेडियम ऑन बेरियम सल्फेट. तर अशा वेळेस जी रिॲक्शन या ठिकाणी घडून येते तर त्यामध्ये तयार होतो अल्डिहाइड. तर ही रिॲक्शन रोझेनमंड रिॲक्शन आहे, रिडक्शन. पहा इथं तुम्हाला दिलेलं आहे बेन्झोइल क्लोराईड म्हणजे बेंझिनच्या रिंगला COCl अटॅच आहे. हायड्रोजिनेटेडसाठी काय वापरलं आपण? H2, बरोबर. पॅलेडियम वापरला ऑन द बेरियम सल्फेट कॅटलिस्ट. आणि फायनली काय झालं की हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे, हॅलोजन, तर या हॅलोजनला कोण रिप्लेस करतो? हायड्रोजन. आणि दॅट्स वाय बेंझिन रिंगला CHO ग्रुप, बेन्झ अल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं. नेक्स्ट आहे फ्रॉम नायट्राइल्स अँड इस्टर्स. Nitriles are reduced to corresponding इमाइन imine with stannous chloride in the presence of hydrochloric acid, which on hydrolysis gives corresponding aldehyde. आता जे नायट्राइल्स आहेत, ओके, म्हणजेच ॲक्च्युअल कार्बनच्या लॉंगेस्ट चेनसोबत कोण प्रेझेंट असेल या ठिकाणी? सायनाइड ग्रुप आहे ना. CN जर प्रेझेंट असेल तर अशा वेळेस त्याला आपण नायट्राइल्स म्हणू. तर नायट्राइलचं जे रिडक्शन आहे हे करस्पॉन्डिंग इमाइनमध्ये होतं, बरोबर. आणि हे इमाइनमध्ये होत असताना स्टॅनस क्लोराईड इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड अशी ही रिॲक्शन आहे. आणि फर्दर हायड्रोलिसिस होऊन ऑल्डिहाइड तयार होतात. जसं की या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला इथं अल्किल नायट्राइल्स दिले, बरोबर. हे कोण आहेत? अल्किल नायट्राइल्स. तर यांची रिॲक्शन तुम्हाला SnCl2 म्हणजे कोण? स्टॅनस क्लोराईड आणि HCl, ओके, यांच्यासोबत झाली की करस्पॉन्डिंग काय तयार होतात? इमाइन तयार होतात. आता इमाइन म्हणजे काय? कार्बनच्या लॉंगेस्ट चेन जे आहे. आता हे जे CN ग्रुप आहे ना, तर तुम्हाला माहीत आहे कार्बन आणि नायट्रोजन यामध्ये कोणता बॉन्ड असतो? त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड असतो, बरोबर ना. तर या ट्रिपल बॉन्डचं डबल बॉन्डमध्ये रूपांतर होताना हे जे हायड्रोजन आहे, तर एक हायड्रोजन कार्बनला आणि एक हायड्रोजन नायट्रोजनला दिला आपण की काय होतं या ठिकाणी? CH डबल बॉन्ड NH, बरोबर. मग आता कार्बनच्या लॉंगेस्ट चेनला CH आणि NH ग्रुप अटॅच झाला की कोणती फॅमिली झाली? इमाइन. मग हे जे इमाइन फॅमिली आहे याचं फर्दर करायचं हायड्रोलिसिस, म्हणजे वॉटर म्हणा किंवा हायड्रोनियम आयन म्हणा. तर यांच्या प्रेझेन्समध्ये काय होतं की हा NH ग्रुप पूर्णपणे निघून जातो. एक ऑक्सिजन या ठिकाणी ॲड होतो CH ग्रुपला आणि त्यामध्ये फॉर्मेशन होतं CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुपचं. आणि ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला म्हणायचं स्टेफन रिॲक्शन. Alternatively, nitriles are selectively reduced by this isobutyl aluminium hydride to imines followed by hydrolysis to aldehydes. आता जे नायट्राइल्स आहेत तर यांचं होतं पहा फर्दर रिडक्शन. आणि जे रिड्युसिंग एजंट्स या ठिकाणी आहेत तर ते आहे पहा DIBALH. आता डिबाल H म्हणजेच काय? डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राईड, बरोबर. तर असं DIBALH याचं लॉंग फॉर्म आहे. आणि यांच्या साहाय्यानं जेव्हा नायट्राइलचं रिडक्शन होतं तर इथे सुद्धा त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं? इमाइन्स. आणि हे इमाइन्स पुढे हायड्रोलिसिस होऊन काय तयार करतात? अल्डिहाइड तयार करतात, जसं आपण वर पाहिलं होतं. आणि म्हणून ही रिॲक्शन तुम्हाला या अगोदर आपण केमिस्ट्रीमध्ये सांगितलं होतं की दोन रिॲक्शन
जर तुम्हाला सांगायचे असेल तर त्याला नंबर द्या. रिॲक्शन लिहायची गरज आहे का? जसं आता बघा, ही रिॲक्शन आहे, ही याची पहिली स्टेप आहे आणि ही दुसरी स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण? स्टॅनस क्लोराईड आणि HCl सोबत रिॲक्शन केली आणि सेकंड रिॲक्शनमध्ये हायड्रोलिसिस केलं. आता इथं डायरेक्ट ही 2 स्टेपची रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये करता येते. लेफ्टला कोण होता? RCN, अल्किल नायट्राईल, बरोबर. आणि राईटला काय तयार झाला? अल्डिहाइड. मग कॅटलिस्टमध्ये तुम्हाला 2 टप्पे लिहायचे. पहिला टप्पा तो असेल रिडक्शनचा, बरोबर ना. पहिली टप्पे यामध्ये जी पहिली रिॲक्शन घडली ती कशाची घडली? रिडक्शनची. रिडक्शन केलं AlHIBu ट्वाईस, म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे? जसं वरी सांगितलं तुम्हाला, डायआयसोब्युटिल नाही का, ॲल्युमिनियम हायड्रेट, तोच आहे. आणि सेकंड रिॲक्शन जी आहे H2O आहे, म्हणजे इथं काय झालं? हायड्रोलिसिस झालं. आता या दोघांच्या मध्ये कुठेतरी इमाइन तयार झाला होता, पण ते इमाइन ग्रुप म्हणजे हा ग्रुप इथं जे सांगितलं मी तुम्हाला, ते आपल्याला याची गरज आहे का? नाही. डायरेक्टली आपण अल्डिहाइड लिहू शकतो. जसं की इथं एक्झाम्पल दाखवलेलं आहे तुम्हाला. तर यामध्ये 5 कार्बन आहेत आहेत है ना. आणि या 5 कार्बनमध्ये जर पाहिलं आपण, आता यामध्ये नंबरिंग करताना तुम्हाला सायनाइड ग्रुपला 1 नंबर द्यायचा आहे, बरोबर. नायट्राइल्स है ना, 2, 3, 4, 5 आणि 6. सो 6 कार्बन असल्यामुळं हेक्स डबल बॉन्ड 4 आणि 5मध्ये, बरोबर ना, म्हणून 4. आता इथं ॲडिशनली नायट्रिल ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणून तुम्ही डायरेक्ट हेक्स 4 इन नायट्रिल असं लिहू शकता, करेक्ट. आणि राहिला प्रश्न, जसं की तुम्हाला माहीत आहे की पहिल्या स्टेपमध्ये रिडक्शन, सेकंड हायड्रोलिसिस, बरोबर ना. तर यामध्ये फक्त सायनाइड ग्रुप जो आहे त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे? अल्डिहाइड ग्रुप घ्यायचा आहे, बरोबर ना. बाकी चेन ॲज इट इज आहे. आणि यामध्ये फक्त काय होईल की हेक्स 4 इन अल, बरोबर ना, अल्डिहाइड ग्रुपचं फॉर्मेशन झालं. आता जे एस्टर्स आहे त्यांचंसुद्धा रिडक्शन हे अल्डिहाइडमध्ये होतं. आणि यावेळेससुद्धा डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्रेट हाच या ठिकाणी काय असणार? रिड्युसिंग एजंट असणार. जसं की इथं एक्झाम्पल जर पाहिलं आपण, तर CH3 CH2 किती टाईम्स आहे? 9 टाईम्स. त्यानंतर C डबल बॉन्ड O आहे आणि त्यानंतर इथॉक्झी ग्रुप OC2H5. आता यामध्ये कार्बनचा जो स्केलेटन आहे तो आपल्याला ॲज इट इज ठेवायचा. फक्त इथं काय करायचं आपल्याला? कंप्लीट इथॉक्झी जो आहे तो कशानं रिप्लेस करायचा आहे? हायड्रोजननं रिप्लेस करायचा आहे. आणि दॅट्स वाय लक्षात ठेवायचं, इस्टर ग्रुपमध्ये जर पाहिलं आपण तर सध्याच्या कंडिशनमध्ये जे आपल्याकडे इथॉक्झी ग्रुप आहे त्याला आपण रिमूव्ह केलं आणि त्याच्याऐवजी हायड्रोजन घेतला की कार्बनच्या रिमेनिंग स्केलेटनला डायरेक्ट CH वाट्यात झालेला आहे, जे की 11 कार्बनचं स्केलेटन असेल, ओके. आणि दॅट्स वाय जे प्रोडक्ट आहे त्याचं नाव काय? अनडेकेनल. कारण अनडेकेन म्हणजेच कार्बनचे 11 ॲटम प्रेझेंट असणं है ना. सो अनडेकेनल असं याचं IUPAC नेम असेल. नेक्स्ट, फ्रॉम हायड्रोकार्बन्स. Aromatic aldehydes, benzaldehyde and its derivatives are prepared from aromatic hydrocarbons by the following methods. आता जे ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आहेत, अर्थातच बेंझिन चेरिंगला आपल्याला CH अटॅच करायचं आहे. एक तर त्यामध्ये मुख्य काय असतो? बेंझिन चेरिंगला जर CH अटॅच असेल त्याला काय म्हणतो आपण? बेन्झ अल्डिहाइड. आणि त्याचे काही डेरिव्हेटिव्ज असतात. तर यांची जी निर्मिती आहे हे आपल्याला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बननं करताना वेगवेगळ्या मेथड दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा पाहू आपण बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झिन. Strong oxidizing agent oxidizes toluene and its derivatives to benzoic acids. आता
जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्सचा यूज केला तर जे टोलियन आहे अर्थातच ज्याला आपण मिथिल बेन्झिन म्हणतो है ना, बेन्झिनच्या रिंगला CH3 अटॅच असणे, तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टोलियनला ऑक्सिडाईज करतात आणि कशाची निर्मिती होते फर्दर, बेन्झोइक ॲसिड दिलं इथं. ओके, तर टोलियन आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ज असतील तर यांचं रूपांतर बेन्झोइक ॲसिडमध्ये होईल. However, it is possible to stop the oxidation at the aldehyde stage with suitable reagent that converts the methyl group to an intermediate that is difficult to oxidize further. आता तुम्हाला माहीत आहे की टोलियन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ज हे जेव्हा बेन्झोइक ॲसिड तयार करतात ना, तर ते मधल्या स्टेपमध्ये अल्डेहाइड तयार करतात. मग आता आपल्याला जर उद्देश अल्डेहाइड तयार करण्याचा आहे तर कुठतरी रिॲक्शन काय करायची, आपल्याला स्टॉप करायची आहे. मग आता येते लक्षात की अगोदर ॲसिड तयार होण्याच्या अगोदर त्या स्टेपमध्ये अल्डेहाइड तयार झालेला आहे आणि आपल्या त्या स्टेजला थांबवायचं की ज्या स्टेजला काय तयार झालेलं आहे, अल्डेहाइड तयार झालेला आहे. मग हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे, एक सुटेबल रिएजंट वापरायचा आहे आणि हा सुटेबल रिएजंट काय करणार या ठिकाणी, जे मिथिल ग्रुप आहे ना तर याला एका इंटरमिजिएटमध्ये कन्वर्ट करणार आणि मिथिल ग्रुप जर इंटरमिजिएटमध्ये कन्वर्ट झाला की फर्दर त्याचं काय होत नाही, त्या ठिकाणी ऑक्सिडेशन हे अल्डेहाइडचं होत नाही आणि ती रिॲक्शन स्टॉप होऊन जाते. The following methods are used for this purpose. मग आता आपण त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स पाहू. पहिल्यांदा आहे यूज ऑफ क्रोमिल क्लोराईड, ज्याचा फॉर्म्युला आहे CrO2Cl2. Chromyl chloride oxidizes methyl group to a chromium complex which on hydrolysis gives corresponding benzaldehyde. आता रिॲक्शनकडे येऊ आपण डायरेक्ट. रिॲक्शनमध्ये तुम्हाला टोलियन दाखवलेला आहे बरोबर, ज्याला आपण दुसरं नाव काय म्हणतो, मिथिल बेन्झिन बरोबर ना. तर याची रिॲक्शन CrO2Cl2 सोबत झाली बरोबर, म्हणजेच हा आहे क्रोमिल क्लोराईड. काय नाव आहे याचं, क्रोमिल क्लोराईड. याच्यासोबत रिॲक्शन झाली. कॅटलिस्ट कोण आहे, कार्बन डायसल्फाईड. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन होतं यामध्ये, कारण तुम्हाला स्पष्ट दिलं आहे की हे जे कॅटलिस्ट आहे किंवा रिॲक्टंट आहे हा एक कॉम्प्लेक्स तयार करतो, त्याला आपण क्रोमियम कॉम्प्लेक्स म्हणलो. आता हे क्रोमियम कॉम्प्लेक्सचं वैशिष्ट्य काय आहे की पहा, CH3चं रूपांतर कशामध्ये झालं, CH मध्ये झालं, म्हणजे याचा अर्थ 2 हायड्रोजन रिमूव्ह झाले, म्हणजे 2 व्हॅलेन्सी काय त्याच्या आता शिल्लक राहिल्या. मग आता हे 2 व्हॅलेन्सीमध्ये काय होतं की हे जे पॅटर्न आहे हा पॅटर्न या ठिकाणी बदलतो. कोणाचा, पहा हे जे O2 आहे ना तर यामधला O अगोदर घ्यायचा, त्यानंतर क्रोमियम घ्यायचा आणि नंतर दुसरा O घेतला CrO2ची अरेंजमेंट. त्यानंतर इथले जे 2 हायड्रोजन रिमूव्ह झाले होते त्यापैकी एक हायड्रोजन घेतला आपण आणि त्यानंतर क्लोरीन घेतला आणि हे पूर्ण घटक आपल्याला किती वेळेस घ्यायचा आहे, 2 वेळेस घ्यायचा आहे. वाटल्यास इथं आपण 2 हा कोएफिशियंट वापरू शकतो. सो हा जो या ठिकाणी ग्रुप आहे हा ग्रुप CHला अटॅच झाला, इथे कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. मग हा क्रोमियम कॉम्प्लेक्सचं फर्दर आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे आणि हायड्रोलिसिस होऊन हे ब्रॅकेटमधलं पूर्ण चेन ड्रॉप होऊन तिथं ऑक्सिजन ॲड होतो आणि बेन्झिन रिंगला CH अटॅच झाला की बेन्झ अल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं आणि ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला काय म्हणायचं, इटार्ड रिॲक्शन. नेक्स्ट, यूज ऑफ क्रोमियम ऑक्साईड. Toluene or substituted toluene is converted to benzylidene diacetate on treating with chromic oxide in acetic anhydride. The benzylidene diacetate can be hydrolyzed to corresponding benzaldehyde with aqueous acid. आता आपल्याला अल्डेहाइड तयार करायचा आहे
आणि यामध्ये आपण अलॉंग विथ टोलियन त्या ठिकाणी यूज कोणाचं करायलो, क्रोमिक ऑक्साईडचा, बरोबर. सो सर्वात अगोदर आपण टोलियन घेतला या ठिकाणी, करेक्ट. त्यानंतर घेतला आपण CrO3, ज्याला आपण म्हणू क्रोमिक ऑक्साईड. आता ह्यामध्ये फक्त टोलियनच नाही, त्याचा सबस्टिट्यूटेड टोलियन पण जमतो, ठीक आहे ना. तर हे रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याची ट्रीटमेंट आपल्याला ॲसिटिक अनहायड्रेटच्या प्रेझेन्समध्ये करायची आहे. सो या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, ॲसिटिक अनहायड्रेट, ओके, CH3CO2, बरोबर. आणि टेम्परेचरची रेंज दिली आहे 273 to 283 केल्विन. तर याच्यामध्ये काय होतं की जी बेंझिनची रिंग आहे त्याला CH3च्या ऐवजी CH, आणि आत्ता जसे मी तुम्हाला 2 ग्रुप सांगितले होते ना, तर तसं इथं काय होतं की जो ॲसिटिक अनहायड्रेट आहे की ज्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन होते, बरोबर ना. तर हे जे एक आत आणि एक बाहेर या पद्धतीनं, तर यामध्ये काय करायचं तुम्हाला, OCOCH3 कसं घ्यायचं त्या ठिकाणी तुम्हाला. तो कसा होता, CH3CO2 टाइम्स O होता. इथं आपल्याला काय करायचं आहे, CHला अटॅच करताना OCOCH3 आणि कंसाच्या बाहेर 2 टाइम्स, बरोबर, असं घेतलं आपण. तर याचं जे नाव आहे ना, तर ते नाव आहे बेन्झिलिडीन डायॲसिटेट, ओके. मग हा जो बेन्झिलिडीन डायॲसिटेट आहे ना, त्याला फर्दर आपल्याला हायड्रोलाइज करायचा आहे. आणि हायड्रोलाइज करताना आपण काय वापरायलो, हायड्रोनियम आयन H3O+ आणि प्लस या ठिकाणी आपण उष्णता दिली, बरोबर. म्हणजे आपण इथं ॲक्वियस ॲसिड वापरला आहे ना. H3O+ वापरलं म्हणजे काय, H+ पण आला आणि वॉटर पण आला, म्हणजे ॲक्वियस ॲसिड, येतं लक्षात. सो ॲक्वियस ॲसिडचा वापर करून फर्दर हा जो डायॲसिटेट ग्रुप आहे हा कम्प्लिटली रिमूव्ह होतो आणि CHला O अटॅच होऊन इथं कशाचं फॉर्मेशन झालं, बेन्झ ऑल्डिहाइडचं फॉर्मेशन झालं. त्यानंतर घेऊ आपण बाय साईड चेन क्लोरिनेशन फॉलोड बाय हायड्रोलिसिस. Side chain chlorination of toluene gives benzyl chloride, which on hydrolysis gives benzaldehyde. आता इथून पुढे आपल्याला टोलियनचं काय करायचं आहे, साईड चेन क्लोरिनेशन. आता साईड चेन क्लोरिनेशन करताना काय होतं की जसं आत्तापर्यंत आपण डायॲसिटेटचा ग्रुप अटॅच केला होता का, तसं आपल्या इथं डायहॅलाइड अटॅच करायचे, म्हणजे 2 क्लोरीन अटॅच करायचे CHला. तर यामध्ये फर्दर जर पाहिलं आपण तर बेन्झल क्लोराईड असेल, याचं फॉर्मेशन होतं इंटरमिजिएट म्हणून, आणि फर्दर हायड्रोलिसिस होऊन बेन्झ अल्डिहाइड तयार होतो. आता ही जी मेथड आहे ही कोणती मेथड आहे बरं, बेन्झ अल्डिहाइड तयार करण्याची, कमर्शियल मेथड आहे, ओके. सो ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर अगोदर घेतला आपण टोलियन, बेन्झिनच्या रिंगला CH3, बरोबर. त्यानंतर Cl2 क्लोरिनेशन रिॲक्शन 10वीला पण झालं आपल्या, बरोबर आहे का, क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ डिफ्युज्ड सनलाईट आहे ना. सो आपण त्यासाठी काय वापरतो, HV, बरोबर ना, अल्ट्राव्हायलेटसाठी आपण HV वापरतो. तर क्लोरिनेशनमध्ये काय होतं की एक हायड्रोजन कमी होतो आणि एक क्लोरीन ॲड होत जातं, बरोबर ना. तर इथं काय 2 क्लोरीननं 2 हायड्रोजनला रिप्लेस केलं. सो इथं काय अटॅच झालं बेन्झिनच्या रिंगला, CHCl2. बेन्झिनच्या रिंगला CHCl2 अटॅच आहे, तर त्याला नाव काय आहे, बेन्झल क्लोराईड. आणि फर्दर हे जे डायहॅलोजन आहेत त्याला जर आपण हायड्रोलाइज केलं 373 केल्विन टेम्परेचरला, तर Cl2 ग्रुप निघून जातो आणि CH सोबत O अटॅच होऊन या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होईल, बेन्झ अल्डिहाइडचं फॉर्मेशन होईल. पुढची रिॲक्शन आहे बाय गॅटरमन कोच रिॲक्शन. When benzene or its derivative is treated with carbon monoxide and hydrogen chloride in the presence of anhydrous aluminum chloride or cuprous chloride, it gives benzaldehyde
or substituted benzoaldehyde. आता पुढच्या रिॲक्शनमध्ये बेंझिन किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ज म्हणजे त्याला अटॅच असणारे कोणी असू द्या, आहे की नाही. तर त्याची ट्रीटमेंट जर कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन क्लोराईडसोबत व्हायली, कॅटलिस्ट आहे अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड आणि क्युप्रस क्लोराईड यापैकी एक. तर या सर्व केसेसमध्ये बेन्झिल्डिहाइड किंवा जे काही आपण बेंझिनचे डेरिव्हेटिव्ह वापरले होते, तर सबस्टिट्यूट बेन्झाल्डिहाइडचं काय होतं या ठिकाणी फॉर्मेशन होतं. जसं की इथं एखादा नायट्रो ग्रुप अटॅच असेल तर NO2 ला NO2 कायम राहील, आहे ना. याला डेरिव्हेटिव्ज म्हणायचं. सो ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर बेंझिनची रिॲक्शन आपण कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन क्लोराईड यांच्या प्रेझेन्समध्ये केली. कॅटलिस्ट जे आहे ते आहे अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड किंवा ऑब्लिग ऑर क्युप्रस क्लोराईड. आणि क्युप्रस क्लोराईड या दोघांपैकी एक. तर अशा केसमध्ये काय होतं की बेंझिनच्या रिंगला कार्बन मोनॉक्साईडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन तर आहेच आणि HCl मध्ये हायड्रोजन आहे. सो कॉम्बिनेशनमध्ये काय अटॅच होतो CHO तयार झाला बेन्झाल्डिहाइड. आणि याच रिॲक्शनला म्हणायचं गेटरमॅन कोच रिॲक्शन. ओके. आता आपण घेऊ प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. पहिला आहे फ्रॉम ॲसिल क्लोराइड्स. Treatment of acyl chlorides with dialkyl cadmium prepared by reaction of cadmium chloride with Grignard's reagent gives ketones. आता मुख्य रिॲक्शन खाली आहे, पण वरती आपल्याला काय दिलेलं आहे की डायअल्किल कॅडमियम कसा तयार होतो. बरोबर. अगोदर आपण ते समजून घेऊ. तर यामध्ये पहा ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. काय आहे RMgX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स असं आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटला म्हणतो. आता याची रिॲक्शन जेव्हा CdCl2 म्हणजे कॅडमियम क्लोराईडसोबत होते तेव्हा तयार होतो R2CD. R2 म्हणजे 2 अल्किल ग्रुप कॅडमियमला अटॅच होणे, याला म्हणू आपण डायअल्किल कॅडमियम. बरोबर. सो R2CD म्हणजे काय डायअल्किल कॅडमियम. आणि बाय प्रोडक्ट माहिती आहे तुम्हाला जे मॅग्नेशियम आहेत त्याला एक हॅलोजन आणि एक क्लोरीन अटॅच होतो. बरोबर. आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आपण पाहिलेलं आहे की डायअल्किल कॅडमियम कसा तयार झाला, पण आपला उद्देश काय आहे. आपला उद्देश आहे कीटोनचं प्रिपरेशन. मग कीटोनचं प्रिपरेशन आपल्याला ॲसिल क्लोराईडसोबत करायचं आहे. ॲसिल क्लोराईड म्हणजे काय, कार्बनच्या चेनला COCl अटॅच असेल. तर कार्बनच्या चेनला इथं एक लक्षात घ्या की वरती आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये एकच अल्किल ग्रुप वापरला. म्हणजे जेव्हा आपण डायअल्किल कॅडमियम वापरू याच्यामध्ये अल्किल ग्रुप सेम आहे, मात्र त्याचा अल्किल ग्रुप हा कोणापेक्षा ॲसिड क्लोराईडपेक्षा डिफरंट आहे. म्हणून काय केलं त्यांनी कॅडमियमसोबत जी कार्बनचे लॉंगेस्ट चेन आहे त्याला काय वापरलं R, आणि COCl म्हणजे ॲसिड क्लोराईडसोबत जो आहे त्याला काय वापरलं R डॅश. म्हणजे कोण कुठं अटॅच होईल ते लक्षात ठेवण्यासाठी. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का की R-COCl हे दोनदा घ्यायचे. कशासाठी, कारण आपल्याला इथं Clला ड्रॉप करायचं आहे ना. Cl म्हणजे 2 Cl आणि त्यानंतर एक कॅडमियम. तर बरोबर. तर हे का तयार करतील कॅडमियम क्लोराईड म्हणून बाहेर पडतील. आणि ऑलरेडी आपल्याकडे R2 2 आहेत है ना, डायअल्किल कॅडमियम आहे ना. मग हे 2 R2 कोणाला रिप्लेस करतील, हे R2 क्लोरीनला रिप्लेस करतील. म्हणजे कार्बोनिल कार्बनच्या लेफ्ट साईडला पण अल्किल ग्रुप आला आणि राईट साईडला पण काय आला अल्किल ग्रुप आला. बरोबर. सो C+Oच्या दोन्ही साईडला कार्बनच्या चेन प्रेझेंट आहे. दॅट्स वाय हा ग्रुप कोणता ग्रुप झाला कीटोन ग्रुप. आणि बाय प्रोडक्ट आहे CdCl2.
त्यानंतर आहे फ्रॉम नायट्राइल्स. Treating a nitrile with Grignard's reagent followed by hydrolysis yields a ketone. आता जर आपण अल्किल नायट्राइलची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत केली. ग्रिग्नार्ड्स रिएजंट 2 टप्पे माहिती आहे तुम्हाला. पहिल्यांदा ड्राय इथर आणि नंतर H+ आणि H2 म्हणजे ॲसिड ॲक्युएस हायड्रोलिसिस है ना. सो हायड्रोलिसिस फर्दर होऊन काय तयार होतो? कीटोन. मग आता ह्या रिॲक्शनचा ट्रेंड कसा आहे? तर सर्वात अगोदर काय होईल? जे या ठिकाणी CS3 CS2 C ट्रिपल बॉन्ड N हा जो नायट्राइल आहे त्याला आपण N प्रोपिल नायट्राइल म्हणू, बरोबर ना. तर याची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत होते. ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय घेतला आपण? फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड है ना. ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय घेतला आपण? फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता यामध्ये होतं काय की लेफ्ट साईडचं जे CS3 CS2 आहे ते ॲज इट इज राहिलं. आता ज्या कार्बन आणि नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड होता तर कार्बन आणि नायट्रोजनमध्ये तुम्हाला एक बॉन्ड ब्रेक करायचा आहे. मग तिथं किती ठेवायचं? फक्त तुम्हाला डबल बॉन्ड ठेवायचा आहे. डबल बॉन्ड ठेवल्यामुळं त्याला Mg अटॅच होतो, पण Mgची व्हॅलेन्सी 2 आहे. ती सॅटिस्फाय होण्यासाठी पुढे त्याला एक ब्रोमिन अटॅच आहे. सो काय झालं की कार्बनला डबल बॉन्डनं N आणि त्या नायट्रोजनला Mg आणि Br अटॅच झाले, बरोबर. मॅग्नेशियमची पण सॅटिस्फाय झाली आणि नायट्रोजनची पण. आणि जे एक बॉन्ड आपण शिल्लक आहे आपल्याकडे तिथे आपल्याला काय अटॅच करायचं आहे? त्या ठिकाणी C6H5 अटॅच करायचा आहे. तर अशा पद्धतीचा हा कॉम्प्लेक्स तयार होतो. वाटल्यास तुम्ही याला काय म्हणू शकता? कॉम्प्लेक्स म्हणू शकता. मग या कॉम्प्लेक्सचं फर्दर हायड्रोलिसिस हे हायड्रोनियम आयनच्या प्रेझेन्समध्ये होतं. मग हा जो पूर्ण ग्रुप आहे कोणता? NMgBr आहे ना. हा पूर्ण ग्रुप जो आहे हा कशाने रिप्लेस होतो? ऑक्सिजनने रिप्लेस होतो. मग आता एका साईडला इथिल, एका साईडला फिनिल आणि त्यामध्ये C डबल बॉन्ड म्हणजे इथं काय तयार झाला? कीटोन. त्या कीटोनचं जे नाव आहे तर एक तर तुम्हाला माहिती आहे 3 कार्बन आणि प्लस तुम्हाला माहिती आहे ना फिनिल असल्यावर 1 शब्द आपण काय वापरतो? फेन1, बरोबर ना. सो 3 कार्बन म्हणून प्रोपिओफेन1, बरोबर. किंवा तुम्ही त्या ठिकाणी 1 2 3 असे जर नंबर दिले तर एक नंबरला फिनिल ग्रुप अटॅच आहे आणि म्हणून 1 फिनिल प्रोपेन1 असे 2 नाव आहेत त्याला. ओके. सो त्या स्ट्रक्चरला एकूण 2 नाव आहेत. पहिला आहे प्रोपिओफेन1, बरोबर, आणि दुसरा आहे 1 फिनिल प्रोपेन1. त्यानंतर घेऊ आपण फ्रॉम बेंझिन और सबस्टिट्यूट बेंझिन. When benzene or substituted benzene is treated with acyl chloride in the presence of anhydrous aluminum chloride, it affords the corresponding ketone. This reaction is known as Friedel-Crafts acylation reaction. आता आपल्याला बेंझिन किंवा सबस्टिट्यूट बेंझिनपासून काय तयार करायचं आहे? कीटोन तयार करायचा आहे. यामध्ये सर्वात अगोदर बेंझिन किंवा सबस्टिट्यूट बेंझिनची ट्रीटमेंट आपल्याला ॲसिड क्लोराईडसोबत करायची आहे. आता इथं तुम्हाला ऑप्शन दिले आहे रिॲक्शनमध्ये. काय दिले आहे बरं? तुम्ही या ठिकाणी कार्बनलासुद्धा RCO है ना, RCOCl वापरू शकता किंवा जी ॲरोमॅटिक रिंग आहे त्यालासुद्धा COCl वापरू शकता, बरोबर. दोन्हीपैकी येतं लक्षात. तर या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतंही या ठिकाणी अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये हा ॲसिड क्लोराईड जर आपण यूज केला तर यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर काय घ्यायचं बरं? बेंझिनची रिंग, बरोबर. ही बेंझिनची रिंग घेऊन त्याला अगोदर काय करायचं? हा जो कार्बोनिल कार्बन आहे तो अटॅच करायचा आणि फर्दर आता ॲरोमॅटिक रिंग आहे का अल्किल चेन आहे त्यापैकी जे असेल ते तुम्ही इथं अटॅच करायचं.
आता एका साईडला बेंझिन रिंग, दुसऱ्या साईडला आयदर बेंझिन रिंग किंवा अल्किल ग्रुप, त्या दोघांच्यामध्ये कार्बोनिल कार्बन, म्हणजे इथं कोणाचं फॉर्मेशन झालं, कीटोनचं फॉर्मेशन झालं. करेक्ट. त्यानंतर घेऊ आपण एक्झाम्पल 8.1. Give name of the reagent to bring about the following transformations. आता रिएजंटची नावं सांगायची तुम्हाला आणि एक ट्रान्सफॉर्मेशन सांगितलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही लक्षात घ्या थोडा, म्हणजे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, हेक्झेन 1 ऑल म्हणजे प्रायमरी अल्कोहोल आहे, त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं, हेक्झॅनल या अल्डिहाइडमध्ये करायचं आहे. तर अशा वेळेस रिएजंट जो वापरला जातो ना, तो आहे पहा PCC, C2H5 NH प्लस CrO3 Cl मायनस. दुसरी जी रिॲक्शन आहे त्यामध्ये सायक्लोहेक्झोनॉल आहे, तर सायक्लोहेक्झोनॉलचं रूपांतर सायक्लोहेक्झेन 1, बरोबर, म्हणजे सायक्लोहेक्झेन आणि त्याला कीटोन ग्रुप अटॅच. तर हे अनहायड्रस क्रोमियम ऑक्साईड, जे आपण मगाशी रिॲक्शन पाहिल्या होत्या त्या टाईपची रिॲक्शन आहे. त्यानंतर आहे पॅराफ्ल्युरोटोलियन्स, त्याचं रूपांतर आपल्याला पॅराफ्ल्युरो बेन्झ अल्डिहाइडमध्ये करायचं. आता कोणत्याही टोलियनचं बेन्झ अल्डिहाइडमध्ये रूपांतर करताना आपण कशाचा वापर करतो, CrO3चा वापर करतो. ती रिॲक्शन आजच्याच लेक्चरमध्ये झाली. आणि प्लस त्यामध्ये आपण कशाचा वापर करत असतो, अनहायड्रस ॲसिटिक अनहायड्राईडचा वापर करत असतो, जसं की CrO2 Cl2 आणि HOH. चौथी जी रिॲक्शन आहे त्यामध्ये इथेन नायट्रिलचं रूपांतर आपल्याला इथेनॉलमध्ये करायचं. आता नायट्रिलचं अल्डिहाइडमध्ये रूपांतर जे आहे, तर हे करत असताना आपल्याला माहिती आहे की तुम्ही त्या ठिकाणी 2 स्टेपमध्ये रिॲक्शन दिली होती, की नाही, त्याच्यामध्ये इमाइन तयार होतो आणि नंतर फर्दर अल्डिहाइड. तर त्या ठिकाणी आपण DiBlH म्हणजे डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड्स, तर या रिएजंटचा वापर केला. पाचवा आहे पहा, जे ॲलिलिक अल्कोहोल आहे त्याचं रूपांतर आपल्याला प्रोपिनलमध्ये करायचं आहे. आता ॲलिल अल्किलचं प्रोपिनलमध्ये रूपांतर करायचं असेल तर या ठिकाणी सुद्धा पहिल्या याच्यामध्ये जो आपण वापरला होता PCC, त्याचा वापर करायचा आहे. तर PCCचं पूर्ण नाव आहे पहा, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ओके. तर याच्या मदतीनं आपण ॲलिल अल्कोहोलचं रूपांतर प्रोपिनलमध्ये करू शकतो. आणि 6वी रिॲक्शन आहे बट टू इनचं रिॲक्शन आपल्याला इथेनॉलमध्ये करायचं आहे. तर आता अल्किनचं रूपांतर अल्डिहाइडमध्ये करायचं आहे. तर ओझोनोलायसिस रिॲक्शन पाहिली आता आपण, आहे की नाही, ज्यामध्ये आपण हायड्रोलिसिस कशाच्या मदतीने करतो, झिंक डस्टच्या मदतीनं. सो आतापर्यंत आपण जेवढे रिॲक्शन पाहिलं त्या सर्वांमधले तुम्हाला रिएजंट वापरले आहेत, बरोबर आहे. मोर प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करायचं, हे पूर्ण रिॲक्शन नोट डाऊन करून कॅटलिस्ट यूज करून नोटबुकवर लिहून काढायचं. नेक्स्ट आहे पहा फिजिकल प्रॉपर्टीज. The physical properties of aldehydes and ketones are described as follows. Methanol is a gas at room temperature. आता जे फर्स्ट मेंबर आहे अल्डिहाइडचा मिथॅनॉल, तर हा रूम टेम्परेचरला गॅसियस स्टेपमध्ये असतो. Ethanol is a volatile liquid. सेकंड मेंबर जो इथेनॉल आहे हा एक व्होलाटाईल लिक्विड्स आहे. Other aldehydes and ketones are liquid or solid at room temperature. आणि या व्यतिरिक्त बाकी सर्व अल्डेट्स आणि कीटोन्स हे रूम टेम्परेचरला एक तर लिक्विड असतील किंवा सॉलिड असतील. The boiling points of aldehydes and ketones are higher than the hydrocarbons and ethers of comparable molecular masses. आता खाली एक चार्ट दिलेला आहे पहा तुम्हाला, की जवळपास सारखं मॉलिक्युलर मास असताना, बरोबर आहे का, तुम्हाला बॉइलिंग पॉईंट दाखवलेला आहे.
तर यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की अल्केन असेल किंवा इथर असेल तर यांचे बॉइलिंग पॉईंट्स तुम्हाला कमी दिसतील, बरोबर ना. पण त्यामध्ये जर अल्डिहाइड, कीटोन यांचे जर तुम्ही पाहिले तर यांचा बॉइलिंग पॉईंट मात्र अल्केन आणि इथरपेक्षा कसा आहे, जास्त आहे ना. पहिली फॅमिली कोणती आहे, अल्केन. दुसरं कोणते आहे, इथर. यांच्यापेक्षा जास्त आहे. मात्र अल्कोहोलपेक्षा कसा आहे बरं, कमी, बरोबर ना. म्हणजे अल्डेहाइड आणि कीटोनचा बॉइलिंग पॉईंट हा अल्केन आणि इथरपेक्षा जास्त आहे, परंतु अल्कोहोलपेक्षा कमी आहे. कारण अल्कोहोलमध्ये काय प्रेझेंट असतं, हायड्रोजन बॉन्डिंग. It is due to weak molecular association in aldehydes and ketones arising out of the dipole-dipole interactions. आता हायड्रोकार्बन्स आणि इथर यांच्यापेक्षा अल्डेहाइड आणि कीटोनचा बॉइलिंग पॉईंट हायर असण्यामागचं कारण जर कोणतं असेल तर ते आहे वीक मॉलिक्युलर असोसिएशन, जे की अल्डेहाइड्स आणि कीटोनमध्ये असतं. आणि याच्यामुळे त्याच्यामध्ये काय निर्माण होतो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. Also, their boiling points are lower than those of alcohols of similar molecular masses due to absence of intermolecular hydrogen bonding. आणि आत्ता सांगितलं की जी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये प्रेझेंट आहे, अल्कोहोलमध्ये. ती अल्डेहाइड आणि कीटोनमध्ये आहे का, नाही. त्याच्यामुळं कम्पॅरेबल मॉलिक्युलर मास जर आपण विचारात घेतला तर अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा अल्डेहाइड आणि कीटोनपेक्षा कसा आहे, जास्त. कारण अल्डेहाइड आणि कीटोनमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग अब्सेंट आहे इंटरमॉलिक्युलर, जेव्हा की अल्कोहोलमध्ये ती प्रेझेंट आहे. The following compounds of molecular masses 58 and 60 are ranked in order of increasing boiling points. ओके, केला आपण स्टडी त्याला. The lower members of aldehydes and ketones such as methanol, ethanol and propanol are miscible with water in all proportions because they form hydrogen bond with water. आता अल्डेहाइड आणि कीटोनचे जे लोअर मेंबर्स आहेत त्यांचं लोअर मेंबरचे एक्झाम्पल घेऊ आपण. कोण कोण, मिथॅनल, इथॅनल हे अल्डिहाइडचे लोअर मेंबर झाले. आणि कीटोनचा लोअर मेंबर कोण घेतला आपण इथं, प्रोपेनोन. कारण सर्वात छोटा मेंबर जर कीटोनचा कोण असेल तर तो प्रोपेनोन. तर हे वॉटरमध्ये पूर्णपणे मिसिबल आहे, म्हणजे वॉटरमध्ये ते पूर्ण प्रोपोर्शनमध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होतात, मिसिबल आहेत. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की वॉटरमध्ये ऑल प्रोपोर्शनमध्ये मिसेबल झाल्यानंतर ते वॉटरसोबत काय तयार करतात, या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. आणि दॅट्स वाय तुम्ही तर पाहू शकता की RRC डबल बॉन्ड O, बरोबर. हा कोणता ग्रुप आहे, कीटोन ग्रुप आहे, बरोबर. आता यामध्ये कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. आता जर आपण HOH पाहिला तर काय झालं बरं की HOHमध्ये हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. सो हायड्रोजन कोणाचा, वॉटरचा, आणि ऑक्सिजन कोणाचा, कीटोनचा. तर या दोघांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर डेल्टा प्लस डेल्टा मायनस डॉट डॉट लाईन दाखवली, म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग त्या ठिकाणी काय आहे, प्रेझेंट. म्हणजे जेव्हाही, आणि पुढे पण दाखवलेलं आहे पहा, आहे की नाही, या साईडला सुद्धा आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग दिसेल. अँड दॅट्स वाय अल्डेहाइड्स आणि कीटोन्सचे जे लोअर मेंबर्स आहेत ते या ठिकाणी वॉटरसोबत मिसिबल असल्यामुळं ते हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन करतील. However, the solubility of aldehydes and ketones decreases rapidly on increasing the length of alkyl chain. आता सुरुवातीलाच तुम्हाला काय सांगितलं शब्द, लोअर मेंबर्स शब्द वापरला. आता जसं जसं या ठिकाणी कार्बनच्या चेनची लेंथ या ठिकाणी इन्क्रीज होत जाईल तसतसं अल्डेहाइड आणि कीटोनची जी सोल्युबिलिटी आहे ती काय होत जाते, ती त्या ठिकाणी डिक्रीज होत जाते. आता याच्यावर तुम्हाला रिॲक्टिव्हिटी ऑर्डर येऊ शकते, आहे की नाही. सहजच तुम्हाला दिला इथॅनल, मिथॅनल, प्रोपॅनल, ब्युटॅनल लावा याला सोल्युबिलिटीच्या नुसार. तर ज्याचे कार्बन्स कमी त्याची सोल्युबिलिटी जास्त. All aldehydes and ketones are fairly soluble in organic solvents like benzene, ether, methanol, chloroform, etc. आता सर्वच अल्डेहाइड आणि कीटोनचं वैशिष्ट्य आहे की ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये कमी प्रमाणात विरघळतात. मग आता हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोण कोण आहेत ज्याच्यामध्ये ते फेअरली सोल्युबल आहेत. त्यामध्ये बेंझिन असेल,
इथर, मिथॅनॉल, क्लोरोफॉर्म वगैरे. The lower aldehydes have sharp pungent odors. तर झणझणीत तिखट असा वास असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पिंगेंट स्मेल. तर लोअर अल्डिहाइड जे आहेत, जे वॉटरमध्ये कसे होते, मिसिबल होते, तर त्यांचा ऑर्डर शार्प असा पिंगेंट ऑर्डर आहे. As the size of the molecule increases, the odor become less pungent and more fragrant. आणि जसं जसं आता मॉलिक्यूलचा साईज इन्क्रीज होत जाईल तसं ते ऑर्डर जे आहे ना ते कमी पिंगेंट होऊन जातं आणि मोर फ्रॅग्रंट, म्हणजे त्याच्यानंतर सुगंध यायला लागतो जसं त्या ठिकाणी मॉलिक्यूलचा साईज इन्क्रीज होत जाईल. In fact, many naturally occurring aldehydes and ketones are used in the blending of perfumes and flavoring agents. आणि आपण जे परफ्युम्स किंवा फ्लेवरिंग एजंट्स वापरतो त्यांच्या ब्लेंडिंगसाठी ऑब्वियसली कोणाचा वापर केला जातो, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, जे की नॅचरली असतील तर त्यांचा यूज त्या ठिकाणी केला जातो. फायनली पाहू आपण एक्झाम्पल. Arrange the following compounds in the increasing order of their boiling points. आता तुम्हाला दिलेले जे सर्वच्या सर्व पहा, पहिला ग्रुप कोणता आहे, अल्डिहाइड. दुसरा कोण आहे, अल्कोहोल. तिसरा कोणता आहे, इथर. आणि चौथा कोण आहे, अल्केन. आत्ताच आपण तो ट्रेंड पाहिला होता की त्यामध्ये सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा होता, अल्केन फॅमिलीचा, बरोबर आहे का. त्यापेक्षा जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे, इथर फॅमिलीचा, बरोबर. त्यापेक्षा जास्त कोणाचा आहे, अल्डिहाइड किंवा कीटोन आहे ना. इथे अल्डिहाइड दिलेलं आहे पण कीटोन पण असू शकतं. आणि त्यापेक्षा जास्त हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असणारे कोण आहेत, अल्कोहोल, बरोबर. सहजच तुम्ही लावू शकता पण तरी आपण थोडीशी इन्फॉर्मेशन समजून घेऊ काय दिलं आहे. The molecular masses of these compounds are in the range of 72 to 74. Since only butane 1-ol molecules are associated due to extensive intermolecular hydrogen bonding, therefore the boiling point of butane 1-ol will be highest. आता अल्कोहोलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त, हे तर क्लिअर. Butanol is more polar than ethoxyethane. आता अल्डिहाइडची आपण एक वाक्य पाहिलं होतं अल्डिहाइड संदर्भात की अल्डिहाइडमध्ये वीक मॉलिक्युलर असोसिएशन असतं, बरोबर. आणि वीक मॉलिक्युलर असोसिएशनमुळे तिथं काय तयार होतो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. म्हणून अल्डिहाइड आणि कीटोनचा बॉइलिंग पॉईंट हे अल्केन आणि इथरपेक्षा कसा आहे, थोडासा जास्त आहे. म्हणून इथं कारण पण दिलं आहे की ब्युटॅनॉल हा मोर पोलार आहे कोणापेक्षा, इथॉक्झी इथेन म्हणजे इथरपेक्षा. Therefore, the intermolecular dipole-dipole attraction is stronger in the former. आणि म्हणून जे अल्डिहाइड ग्रुप आहेत तर अल्डिहाइडमध्ये इंटरमॉलिक्युलर डायपोल डायपोल अट्रॅक्शन हे इथरपेक्षा कसं असणार, या ठिकाणी स्ट्रॉंगर असणार. N-pentane molecule have only weak van der Waals forces. आणि जे सर्वात अगोदर आपण अल्केन घेतला तो अल्केन 5 कार्बनवाला कोण आहे, एन पेंटेन. तर एन पेंटेनचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये वीक वेन डर वाल फोर्स प्रेझेंट असतो आणि त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी आहे. Hence, increasing order of boiling points of the given compounds is as follows. मग इन्क्रीजिंग कसं रे, सर्वात अगोदर काय घेणार तुम्ही, ब्युटेन आहे का तो, बरोबर ना. ब्युटेन नंतर कोण घेणार, इथॉक्झी इथेन, बरोबर. त्यानंतर कोण आला, ब्युटॅनॉल. आणि त्यानंतर काय आला, ब्युटेनॉल है ना, ब्युटेन 1-ol. ओके, तर या पद्धतीने क्रम लावणार. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन संदर्भात डिस्कस करू.